हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बोटनेक ब्लाउजचा बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही कट करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला याचं मी माप सांगते। उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा, त्यानंतर जेवढं तयार शोल्डर आहे त्याचा अर्ध, त्यानंतर मुंढा जो आहे इथे मी जवळजवळ 7.5 इंच घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, 40 छाती होती इथे, त्याप्रमाणे मी इथे मुंढा आणि शोल्डर घेतलेलं आहे। आता बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये मला विचारलं होतं की बॅक टक्स, तर बोटनेकमध्ये शक्यतो मी बॅक साईडचा टक्स घेत नाही, कारण बोटनेकमध्ये पूर्ण शोल्डर आपण घेतो, त्यामुळे रिंकल्स येण्याचं काही कारणच येत नाही। जेव्हा डीप नेक असतो तेव्हा डीप नेकमध्ये पाठीमागच्या बाजूला रिंकल्स येण्याचं म्हणजे घोळ येण्याचे किंवा पाठीमागचा जो भाग आहे तो उचलण्याचे चान्सेस येतात, म्हणून आपण डीप नेकमध्ये पाठीमागच्या बाजूला कंपल्सरी टक्स टाकतो। आता बोटनेकमध्ये मी टक्स टाकत नाही। त्यानंतर आता आपण मार्किंग करून घेऊया। तर जेवढी तुम्हाला तयार शोल्डर पट्टी हवी आहे तेवढी शोल्डर पट्टीमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि उरलेली तुमची गळा रुंदी राहणार आहे बोटनेकसाठी, आणि उंची आहे तयार मी 3 इंच टाकलेली आहे आणि चौकोन तयार करून घेतला, बोटनेकचा आकार दिला। आता ह्या खाली आपल्याला पॅटर्न तयार करायचा, तर 1 इंचावरती बोटनेक खाली मी एक मार्किंग केलं। त्यानंतर आपल्याला जेवढा नेक हवा आहे खाली डीप तेवढं मार्किंग करायचं। तर साधारणतः मी पूर्ण नेक जो आहे तो 10.5 घेतलेला आहे विथ शिलाई मार्जिन, त्यावरती मार्क केलं, म्हणजे मधला जो पॅटर्न आहे आपल्याला बोटनेक खाली निघेल। आणि रुंदी जी आहे ती साधारणतः 2.5-3 इंच घ्यायची। खूप डीप हवं असेल तर तुम्ही 3-3.5 इंचापर्यंत घेऊ शकता, पण कस्टमरला फक्त एक छोटासा पॅच हवा होता, तर मी जास्त डीप नाही घेतलेला। त्यानंतर खालच्या बाजूला थोडासा पानाचा आकार दिलेला आहे, कारण जसा कस्टमरने मला फोटो दिला होता सेम त्यांना हवा होता तसाच पॅच। कारण आता बोटनेकच ब्लाऊज जास्त शिवले जातात, बॅक बोटनेक, फ्रंट डीप नेक, त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे नेक लेडीजला आवडतात। सो हा एक वेगळा असा शेप, हा शेप मी मार्क करून घेतला आहे। आता आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने कॅनव्हास कट। तर मी इथे डबल फोल्ड कॅनव्हास घेतलं आहे, पेपर कॅनव्हास, आणि बंद बाजूकडे ठेवली फोल्ड करून घेतल्यानंतर, आणि जो फक्त मधला जो गळा मी मार्क केला होता तोच मी इथे जसा आहे शेप ना तसा मी मार्क करून घेतला, आणि त्याच्या बाहेर 1/2 इंच मार्जिन सोडलं, कारण आपल्याला कॅनव्हास कट करून आपल्याला तो पॅच लावायचा आहे। कॅनव्हास कट करून मी साईडला ठेवून देते। बघा अशा पद्धतीने सुंदर असा शेप हा तयार झालेला आहे। आता आपल्याला मेन जो गळा बोटनेक आहे त्याला फिनिशिंग द्यायचं आहे, त्यासाठी मी हा गळा कट करून घेतला फक्त अस्तरवरती। त्यानंतर मेन फॅब्रिक ओपन केलं आणि त्यावरती अस्तर ठेवलं। आता मेन फॅब्रिकचा सरळ भाग वर ठेवला आहे, म्हणजे आपल्याला नेकला आणि बॉटमला फिनिशिंग देता येईल। गळ्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन कव्हर करून टेप टाकली। मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा गळा जो आहे तो कट करून घेतला, नॉचेस दिले आणि उलटवून दाबटीप दिली। आता हा आपला बोटनेक तयार झाला आहे, पण आपल्याला लगेचच इथे बॉटमला पण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर मी जसा होता आपण स्टिच केला होता सरळ फॅब्रिकवरती अस्तर तसंच घेतलं, आणि एक बॉटमला सुद्धा 1/2 इंच शिलाई मार्जिन टिप टाकून घेतली। आता हे फायनल आपला नेक तयार झालेला आहे आणि बॅक पार्ट पण आपला पूर्ण तयार झाला आहे। हा उलटवून घेतला आणि जे अस्तरच्या बाहेर एक्स्ट्रा जे आहे त्याला टिप टाकून आपण एक्स्ट्रा भाग कट करून घेतला। तर हा झाला आपला पूर्ण तयार असा बोटनेकचा बॅक सिंपल पॅटर्न। आता ह्याला बनवायचे आपल्याला पॅटर्न, सो मी ह्याला छान इस्त्री करून घेते आणि आपण जो पेपर कॅनव्हास कट केलेला होता शेपनुसार तो सुद्धा मी अस्तरवरती चिटकवून घेते। अस्तरवरती कॅनव्हास चिटकवल्यानंतर त्याच्या बाहेर 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आणि बाकी एक्स्ट्रा भाग कट करायचा। त्यानंतर बाहेर बघा मी नॉचेस देते फक्त अस्तरला कॅनव्हासच्या बाहेर, आणि ते आपल्याला उलटवून घ्यायचे, त्यावरती टिप टाकून घ्यायची। ती टिप टाकून झाल्यानंतर
जो बॅक पार्ट आहे त्याचा आपल्याला सेंटर भाग काढायचा आणि त्यावरती हा पॅच ठेवून आपल्याला तो अटॅच करून घ्यायचा आहे. तो अटॅच करून घेतल्यानंतर मधात कट करायचा आहे आणि नॉचेस देऊन आतल्या बाजूला उलटवून घेतला. वरती दाबटीप टाकली आणि हा झाला आहे आपला सुंदर असा पॅटर्न तयार. आणि शेवटी मी याला गोल्डन कलरचे बटन्स तयार केलेले आहेत. माझ्याकडे मशीन आहे, मी खूपदा शेअर केलेला आहे. तुम्ही जर माझे डेली ब्लॉग बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल माझ्याकडे बटन बनवण्याचं मशीन आहे, ज्यावरती मी हवे त्या फॅब्रिकचे बटन्स मी तयार करू शकते. तर इथे मी हा जो ब्रोकेडचा ब्लाऊज आहे यामध्ये जो गोल्डन कलर त्याला सूट होईल अशा प्रकारचे फॅब्रिकचे मी बटन्स तयार केले. जेव्हा आपण रेडीमेड बटन आणतो ते लवकर खराब होतात, त्यामुळे मी फॅब्रिकचे बटन बनवलेले आहेत. सो वरती 1 बोटनेकच्या खाली आणि पॅटर्नच्या खाली 3 असे मी बटन्स लावून घेतलेले आहेत आणि सुंदर असा पॅटर्न तयार झाला आहे. आता इथे तुम्हाला हवं तर तुम्ही चॉईसप्रमाणे गोल्डन कलरची पायपिंगसुद्धा ह्या पॅटर्नला मधल्या लावू शकता आणि बोटनेकला पण लावू शकता. तर कसा झाला हा पॅटर्न नक्की मला सांगा कमेंट करून. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असे छान छान बॅकनेक पॅटर्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोजचे जे माझे येणारे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.